चला तर मंडळी, आज बघूया ओल्या हळदीचे लोणचे। हे लोणचे अतिशय झटपट होते, काहीही जास्त साहित्य लागत नाही आणि वेळही लागत नाही। त्यासाठी पाव किलो ओली हळद घेतलेली आहे। पाण्यामध्ये तास 2 तास भिजत ठेवायची, म्हणजे माती वगैरे लागलेली असेल या ओल्या हळदीला तर ती निघून जाते। आता यामधले जे हळद आहे तर त्यावरचे साल जे आहेत ते आपण काढून घेणार आहोत। आणि साल काढल्यानंतर पण आपल्याला ही हळद चांगली स्वच्छ धुवून घ्यायची आहे। काही माती वगैरे चिकटलेली असेल तर ती सगळी निघून जाते। ओल्या हळदीचं लोणचं खायला अतिशय चटपटीत खमंग लागतं। वरण, भात, भाजी, पोळी, आमटीसोबत तुम्ही तोंडी लावण्यासाठी हे लोणचं घेऊ शकता। शरीराला अतिशय गुणकारी असणारं हे लोणचं आहे, कारण सगळ्यांना माहिती आहे हळद ही अतिशय गुणकारी असते। बघा, साल काढून घेतलेली आहे हळदीची। त्यानंतर असे उभे काप मी करून घेणार आहे हळदीचे। आता त्यामध्ये 1 इंच आल्याचा तुकडा घेतलेला आणि तो देखील असा उभे काप करून घेतलेला आहे। आल्याचे देखील साल काढून घ्यायचं आणि असं उभे काप करून घ्यायचे। त्यानंतर 4-5 हिरव्या मिरच्या उभ्या चिरून घेतलेल्या आहेत, थोडासा तिखटपणा या लोणच्यामध्ये येण्यासाठी। त्याचबरोबर बघा, तुम्ही या ठिकाणी लिंबाचा रस इथे टाकू शकता, ज्याने हे लोणचं चटपटीत आंबट असं लागतं। त्याचबरोबर आपल्याला यामध्ये मीठ टाकायचं आहे 2-3 चमचे। लाल मिरची पावडर 1 चमचाभर टाकायची आहे। लिंबाच्या रसाऐवजी लिंबाच्या फोडी करून टाकल्या तरीही चालेल। त्याचबरोबर यामध्ये हळद टाकायची आहे। हे सगळं आपल्याला हळदीला व्यवस्थित लावून घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे हे सगळं लावल्यानंतर आपल्याला हे मुरण्यासाठी फ्रीजमध्ये 1 ते 2 तास ठेवून द्यायचं आहे। जर तुम्हाला वेळ असेल तर तुम्ही रात्रभर हे फ्रीजमध्ये ठेवलं तरीही चालेल। 1 ते 2 तासांनंतर बघा, हे छान मुरलं जातं। आता फोडणी करायची, त्यामध्ये 2-3 डाव तेल घ्यायचं। तापलेल्या तेलामध्ये हिंग, हळद आणि मोहरीची डाळ टाकायची आणि अशी खमंग फोडणी वरून आपल्याला ओतायची आहे। व्यवस्थित छान हे मिक्स करायचं आहे। तयार आहे आपलं हळदीचं चटपटीत मस्त असं खमंग लोणचं। हे लोणचं तुम्ही चिनी मातीच्या बरणीमध्ये भरा किंवा काचेच्या बरणीमध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवा। हे हळदीचं लोणचं 2 महिने आरामात टिकतं आणि तोंडी लावण्यासाठी वरण, भात, पोळी, भाजी, आमटी बरोबर तुम्ही हे लोणचं खाऊ शकता।